हे एवढा घड कवा जिंकलाव तुम्ही? अरे कपाळ शिव उठला होता, म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही पण बघता बघता एवढा पल्ला कवा गाठला तुम्ही? अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळ्याची यात्रा. मामा, आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लई दांडगा दिसतोय. जावा तिकडं काय तरी तुमचं. तुमचं चालू दे, तुमचं चालू द्या. हा मामा, हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना, हा बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल बाबा. नाही तुमच्याकडं काहीतरी घेण्यासारखं आहे बरं का मामा. लोकसभेत गदारोळ, मुंबई वास शिकाना 2 अरे मामा, एवढीच राखुंडी होय ना, आमच्या दाताला काय लावायचं मग? अरे तंबाखू पुष्कळ आहे, पण एवढाच कागद मिळाला. हो कागदाला काय तोटा आहे? प्यालेच आहे मामा, तुमच्या हातातच पेपर आहे. अरे आजचा पेपर आहे, ताज्या बातम्या आहेत त्यात. अहो, जगाच्या बातम्या वाचून आपल्याला काय करायचं मामा? आणायकडे फाडून अरे, टाका. काय चाललंय? हे आमच्या दातांची सेवा चाललेली आहे, म्हणजे मिस्त्री म्हणते त्याला. म्हणून काय ताजं वर्तमानपत्र जायचं? ताज्याचं काय घेऊन बसलाय? उद्या पुन्हा ताजं येणार आहे ना. आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे. काय बोलावं हेच कळत नाही मला. बोलायचं नाहीच, पहिल्यांदा आमच्या आंघोळीची व्यवस्था करायची. दोघांच्या आंघोळी होणार आहे, मोठं तोरलं बघून ठेवायचं चुलीवर. हे बघा, बाथरूम मध्ये गिझर आहे, तिथे आंघोळीची सगळी व्यवस्था आहे. कळलं इडियट? मामा, हे बाथरूम मध्ये गजर काय म्हणले? घड्याळ ठेवलेलं आहे का? गिझर गिझर म्हणजे इलेक्ट्रिक बंब असतो. हा, म्हणजे इजोर पेटवायचं. हा. काय रे बंगलेवाले काय काय करतील काय सांगता येत नाही मामा. मामा हे इजलं. ठेव ठेव पेटी तुझ्या हातानं आता. हे मामा म्हणजे या बंगलेवाल्यांचं काय सांगणार ना बरं का मामा. मामा मामा, अहो त्या नाणीतलं छप्पर फाटलंय, पाणी घालतंय पावसाचं. अरे शहर गावात आंघोळीची तशीच सोय असते बाथरूम मध्ये. हा सोय जा. मामा, रडाय काय झालं? आईची आठवण आली का? नाही रे, मग? गंगूबाईला मदत करतोय, कांदा कापतोय. आवा त्यांची सासू मायाच्या आहे. बघा की कशा दोन्ही डोळ्यात धार आलेल्या त्या घराळा. हा गंगूबाई, म्हणजे आमच्या मामाला भागीदार करून घेतला होय स्वयंपाकात. अहो मी नको म्हणते, पण हे ऐकतात कुठं? आपण होणच लागल्यात करायला. तू माझ्याशी कोण मदत करणार तुला? मामा, हे 6 महिने जर असं चालू राहिलं ना, तर गंगूबाई लागेल पत्र लिवायला आणि तुम्ही बसाल कणिक मळत. काय तरी तुमचं, जावा तिकडे. जा जा तिकडे जा. दोघांमध्ये कशाला आला तू? पाणी घालते बघा. चल, चल, आंघोळ कर जा. काय बाथरूम? आई कुमारी गंगू, कुमारीच ना? होय, तुम्हाला काय वाटलं? नाही आकार बरं असू द्या. कुमारी गंगूचा शिरसाष्टांग नमस्कार. हा. बोला पुढं. गंगू म्हणजे पुरावरचा धोंडा समजत होतीस. साठी सगळे. तेव्हा आता देवाने तुझी काळजी मिटवली. आता त्याला काळजी सुरू झाली. हा. मी इकडे एक चांगलं स्थळ बघितलंय. आता यायला पत्ता लावू दे. ऐतिहासिक असेल बहुतेक. चांगलं आपल्या पायानं चालून आलंय. इथं झालं बोबलत. अरे वा. हा. हातात कला बी चांगली आहे. हा. कुठं बसतील तिथे 4 पैसे बी मिळतील. अरे वा, पैशाचं बघू काय. हा. तेव्हा तू खुद्द एकदा येऊन डोळ्याखाली घातलंस म्हणजे बरं होईल. स्थळ. हं. अरे वा. हुंड्या बिंड्याची कशाची आत नाही. भाग्यवान होतो या वयात सुद्धा. फक्त एक नारळ आणि कन्यादान केलं म्हणजे भागतंय. 1.25 रुपयात लग्न. छान. आमची तीच बोंब आहे. 1.25 रुपये नाही. हा. गावा निघतेस ते कळवावे. काय परवा आई ठेवलेली आहे. हा. आपली आज्ञाधारक गंगू. हा. हा. स्थळाचं नाव सांगा ना आता. जावा तिकडे. तिकडं कुठं? इथं सांगायचं आता. मग घाला की तुमचंच. वा वा, म्हणजे तुमच्या आईच्या छातीवर धोंडा आमच्या छातीवर ठेवला म्हणा की. धोंड्याचं वजन किती किलो? जावा तिकडे. काय तिकडं आता नाही जाणार कुठं मी.